Hello students, welcome back to the Zodpe Maths tutorial channel. Today we are going to discuss about the most interesting and simple topic, determinant method, solving the linear equations using by determinant. Determinant method म्हणजेच क्रॅमर्स रूल. ओके, determinant, what is mean by determinant? Determinant एक सिम्बॉल मध्ये लिहिलं जातं, दोन लाईन्स असतात, वर्टिकली लाईन्स मध्ये पहा ए बी अँड सी डी आर टू रोज, त्यात टू रोज आहेत आणि ए सी आणि बी डी. ए सी अँड बी डी म्हणजे वर्टिकली जे असतात त्याला आपण कॉलम्स म्हणतो आणि ए बी अँड सी डी रोज जे हॉरिझॉन्टली असतात त्याला आपण रोज म्हणतो. ओके, हे जे 2/2 डिटर्मिनंट म्हणजे डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2 बिकॉज देर आर 2 एलिमेंट्स इन ईच रो अँड ईच कॉलम, दॅट इज कॉल्ड एज डिटर्मिनंट. तर एक्झॅक्टली फाइंड आउट कसं करायचं पहा. आता हे सपोज हे ए बी अँड सी डी दिले आहे तुम्हाला, 2 रोज अँड 2 कॉलम्स. ए बी आर द रोज, ए बी अँड सी डी, अँड ए सी अँड बी डी आर कॉलम्स. सॉल्व कसं करायचं, क्रॉसमध्ये तुम्ही सपोज ए डी इंटू बी सी मल्टिप्लिकेशन करायचे. मल्टिप्लिकेशनमध्ये दोघांमध्ये आता सपोज ए डी लिहिलं तुम्ही मायनस बी सी हे पहा, ए डी मायनस बी सी हे असं सॉल्व करायचं. म्हणजे क्रॉसमध्ये तुमचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्या दोघांमध्ये साईन मायनसचं द्यायचं. सिम्पल आहे. ओके, आता हे झालं डिटर्मिनंट एक्झॅक्टली सॉल्व कसं करायचं. पण तुम्हाला लिनियर इक्वेशन्स जे दिलेले आहेत आपण फर्स्ट इलिमिनेट मेथडने पाहिलेले, ग्राफिकल मेथडने सुद्धा हे एक्झाम्पल सॉल्व केले आपण. आता तुम्हाला पाहायचं आहे डिटर्मिनंट मेथड म्हणजेच क्रॅमर्स रूलने एक्झाम्पल्स कसे लिनियर इक्वेशन्स सॉल्व कसे करता येईल ते आपण पाहूयात. तर त्याच्या काही स्टेप्स आहेत पहा. फर्स्ट स्टेप जी तुम्हाला दिली आहे, राईट द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. हा जो जनरल फॉर्म आहे आपला लिनियर इक्वेशनचा. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी, डी एक्स अँड डी वाय. हे तिन्ही व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. फर्स्ट स्टेप काय जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट डी डी एक्स डी वाय फाइंड आउट करायचे. त्यानंतर लास्ट डी स्टेप आहे, युजिंग दिस फॉर्म्युला एक्स इक्वल्स टू डी एक्स अपॉन डी अँड वाय इक्वल्स टू डी वाय अपॉन डी. हा फॉर्म्युला यूज करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. आता पहा इथं महत्त्वाचा प्रॉब्लेम काय एक्झॅक्टली म्हणजे डी एक्स डी वाय आहे काय आणि कसं सॉल्व करायचं ते इम्पॉर्टंट आहे. क्रॅमर्स रूलचा यूज करून म्हणजेच क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला काय, मेथड रूल काय, एक्स इक्वल्स टू डी एक्स अपॉन डी हे यूज करून तुम्ही एक्स फाइंड आउट कराल. पण डी एक्स डी वाय एक्झॅक्टली आहे काय ते आपण पाहूयात. पहा आता इथं काय कसं आहे, दोन इक्वेशन दिले तुम्हाला, a1 x प्लस b1 y इक्वल्स टू c1, a2 x प्लस b2 y इक्वल्स टू c2. एक जनरल इक्वेशन्स आपण घेतलं. तर आता याचे पहा, जेव्हा आपण डी लिहितो, डी म्हणजे एक्स आणि वायची कोइफिशियंट लिहायची. ओके, आणि डी एक्स जेव्हा एक्सचे कोइफिशियंट जे आहेत ते काय करायचं, ड्रॉप करायचे आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू लिहायची म्हणजे c1 c2. आपण जे कॉन्स्टंट डी एक्स इक्वल्स टू एक्सच्या कोइफिशियंटच्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म्स लिहायचे c1 c2 आणि वायचे कोइफिशियंट ॲज इट इज. डी वाय पण तसंच, डी वाय काय करायचं आहे, वायच्या ठिकाणी परत कॉन्स्टंट व्हॅल्यू लिहायची, एक्स ॲज इट इज a1 a2 कोइफिशियंट, एक्सचे कोइफिशियंट a1 a2, वायचे लिहिणार आहेत का आपण नाही. डी वाय फाइंड आउट करते वेळेस डी वायचे कोइफिशियंट नाही लिहायचे, तर ती कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यायची. हे झालं तुमचं डिटर्मिनंट. ओके, तर आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पाहूयात म्हणजे तुम्हाला थोडंसं क्लिअर होतील. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन पहा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर. तर हे ब्रॅकेट म्हणजे ॲक्टिव्हिटीज आहे, कंप्लीट करायचे. काय करायचं आहे ते पहा. क्रॉसमध्ये मल्टिप्लिकेशन हे असं असणार 5 3 इंटू 5 3 इंटू इथं काय असणार आहे 5. इथं काय येईल पहा, इथं 2 4 दिलेलं आहे म्हणजे क्रॉसमध्ये 2 इंटू 4, 5 3 आर 15 आणि हा 4 2 आर 8 -8 म्हणजे 15 - 8 किती येणार आहे तर 7. ओके, हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड पहा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कसं करतो आपण, -1 क्रॉसमध्ये मल्टिप्लिकेशन करतो ना, इंटू 4 दोघांमध्ये साईन मायनस असतं, 7 इंटू 2 -1 इंटू 4 -4 7 2 आर 14 बट हिअर -14 म्हणजेच काय येणार इथं -18. ओके, त्यातला सेकंड पहा, 5 3 -70 परत 5 इंटू 0 -3 आणि हा 7 मायनस. ओके, 5 इंटू 0 0. आता इथं 2 टाइम्स मायनस आहे, मायनस काय होणार मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस, 7 3 आर 21 किती आलं याचा आन्सर 21. ओके, सेकंड झालं. थर्ड पहा, थर्ड काय दिलेलं आहे फ्रॅक्शनमध्ये, थोडंसं वेगळा क्वेश्चन आहे, त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. 7/3 तीच मेथड यूज करायची. इंटू हे पहा 1/2 मायनस हा 5/3 घ्यायचा मल्टिप्लाय बाय 3/2. ओके, आता इथे क्रॉसमध्ये किंवा असं वरती डिवाईड काय होत नाही ॲज इट इज तुम्हाला, म्हणजे डिवाईड काहीच होत नाही. आता इथं 7/2 आहे, इथं 5/2 आहे, हा 3 3 कॅन्सल होतो. पण तुम्ही जर 3 2 6 3 2 6 डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे तुम्हाला पुढे इझी जातं, त्यामुळे इथं कॅन्सल करू नका.
ओके, कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला पुढे अडचण येते, म्हणजे थोडं कॅल्क्युलेशन लेंदी होईल, दुसरं काही नाही. 7 × 1 7, 3 2 6, ओके, मायनस 5 3 15, 3 2 6. आता पहा डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे काय करणार तुम्ही 7 - 15 डिवाइड बाय 6. 7 - 15 -8 डिवाइड बाय 6. 2 3 6, 2 4 8. म्हणजे आन्सर काय आलं इथं -4/3. ओके. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन यूजिंग बाय क्रॅमर्स रूल. तर फर्स्ट काय दिलं आहे पहा, 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. म्हणजे अगोदर पहिली स्टेप काय आपली, पहिली स्टेप आहे की ax + by = c, त्या फॉर्ममध्ये आहे का, आहे. सेकंड स्टेप काय, dx dy फाइंड आउट करायचे. थर्ड स्टेप काय आपली, x = क्रॅमर्स रूलचा वापर करायचा, x = dx/d अँड y = dy/d. आता इथं काय करावं लागेल तुम्हाला, अगोदर डी फाइंड आउट करायचं आहे. डी फाइंड आउट करण्यासाठी गिवन इक्वेशन लिहा ॲज इट इज, 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. ओके. तर डीची व्हॅल्यू, आता डीची व्हॅल्यू कशी घेतो आपण, x आणि y चे कोएफिशियंट, डी = हे पहा 3 4 -4 अँड 3 कोएफिशियंट घेतलं. सॉल्व करा, डिटर्मिनंट 3 × 3 -4, सॉरी हा मायनस ऑलरेडी आहे त्यामुळे -4 × 4, 3 × 3 9. आता इथे मायनस मायनस प्लस होईल, 4 4 16, हा आला 25. ओके, डी मिळाला. तर dxचे कोएफिशियंट आपण कसे घेतो, dx म्हणजे x ड्रॉप करायचा, 3 4, 3 4च्या ठिकाणी हा 10 5 येईल, yचे ॲज इट इज. ओके, 10 × 3 मायनस, हा -4, 4ला मायनस. आणि महत्त्वाचं काय इथं, जसे सिम्बॉल साईन असेल ते साईन सोबत घ्यायचे मल्टिप्लिकेशनच्या वेळेस. ओके, × 5, 10 3 30, मायनस मायनस प्लस 5 4 20, म्हणजे इथे किती आलं पहा 50. हे मिळालं dx. dy = dyचे तसंच घ्यायचे, yचे xचे ॲज इट इज घेणार, 3 4 dy, y काढतो म्हणजे yचे ड्रॉप करायचे, आणि हे जे कॉन्स्टंट C1 C2 जे असतात इक्वल्सच्या पुढे 10 5 ते घ्यायचे. ओके, 3 × 5 मायनस 10 × 4, 5 3 15, मायनस 10 × 4 40, 40 - 15 -25. तर आता क्रॅमर्स रूल यूज करायचा. बाय क्रॅमर्स रूल x = dx/d, dx = 50 डिवाइड बाय 25. 25 2 25 न डिवाइड करा, 25 2 50, म्हणजे 2. काय मिळालं तुम्हाला, x = 2. ओके, देन y = dy/d, dy = -25 अँड d = 25. 25 25 कॅन्सल होईल, पण हा इथं मायनस असल्यामुळे तो मायनस येणार आहे, म्हणजे y मिळालं तुम्हाला, y = -1. तर शेवटी आन्सर लिहायचं आहे, therefore x, y is the solution, sorry, x, y = 2, -1 is the solution of this given equation. तर सेकंड पहा, सेकंड काय दिलं आहे, 4x - 3y -4 = 0, 6x = 8 - 5. आता इथं पहा, ज्या व्हॅल्यू दिल्या तुम्हाला, हे इक्वेशन दिले जनरल फॉर्म, तुमचं ax + by = c नाही आहे, तर काय करावं लागेल तुम्हाला, -4 = च्या पुढे न्यायचा पहिलं, बरोबर. -4 = च्या पुढे नेलं, काय आलं, 4x + 3y = 4, हे झालं जनरल फॉर्म. तर तसं तिथं डायरेक्ट दिलं नाही, कधी कधी देतं कधी नाही, म्हणजे तुम्हाला चेक करायची पहिली स्टेप. 6x, आता हा -5 = च्या पुढे, त्याला अलीकडे लेफ्ट साईडला घ्यायचं आहे, 6x + 5y = 8 येईल. ओके, तर d = x अँड y ची कोएफिशियंट, d = x अँड y ची कोएफिशियंट काय, 4 6 3 5. सॉल्व करा, 4 × 5 -3 × 6, 4 5 20, -6 3 18, काय येणार इथं 2 आला. ओके, dx = x ड्रॉप करायचे, आणि हे कॉन्स्टंट dx xच्या ठिकाणी 4 8 लिहिलं, आणि हे 3 5 ॲज इट इज. डिटर्मिनंट सॉल्व करा, 4 × 5 -3 × 8, 4 5 20, आणि 8 3 24. आता -24 + 20 -4, मोठ्या साईन नंबरचा साईन देतो आपण. ओके, -4 आलं. नेक्स्ट पहा, dy = 4 6
अँड 4 8 म्हणजे वायचे ड्रॉप करायचे, एक्स ॲज इट इज वायच्या ठिकाणी पुढच्या व्हॅल्यू लिहायचे जे C1 C2चे आहेत. 4 × 8 मायनस 4 × 6, 8 4 जा 32, 6 4 जा 24, 32 minus 24 8. Okay, then by the Cramer's rule, x equals to dx upon d, dx equals to minus 4 divided by 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4, म्हणजे हा किती येणार -2, म्हणजेच x equals to -2 मिळालं. ओके, सिमिलरली y equals to dy upon d, dy equals to what 8 and d equals to 2, 2 4 जा 8, 2 ने 8ला डिवाइड केल्यानंतर 4 येतं, y equals to 4. Okay, then therefore x comma y equals to -2 comma 4 is the solution of this given equation. थर्ड पहा, थर्ड काय दिलेलं आहे, x plus 2y equals to -1, 2x minus 3y equals to 12. फर्स्ट स्टेप जनरल फॉर्म आहे का, म्हणजे x plus by equals to c आहे. ठीक आहे, गिवन इक्वेशन x plus 2y equals to -1, नेक्स्ट 2x minus 3y equals to 12. तर d equals to हा पाहिजे 1. आता इथं एक्सच्या ठिकाणी कोएफिशियंट नाही म्हणजे काय असणार आहे 1, आणि हा 2 आणि -3, d equals to हे कोएफिशियंट दिलेत. डिटर्मिनंट सॉल्व करा, 1 × -3, हा मायनस असतो दोघांमध्ये सिम्बॉल, 2 × 2, 1 × -3 -3, 2 × 2 -4, -4 -3 ॲडिशन होईल आणि साइन -7. ओके, देन dx इक्वल्स टू एक्सचे ड्रॉप करायचे आणि हा -1 -12 एक्सच्या ठिकाणी लिहिल्यात, वायचे ॲज इट इज 2 आणि -3. आता इथं दोन्ही मायनस आहेत त्यामुळे 2 ब्रॅकेट आपण करूयात. मल्टिप्लिकेशन सिम्बॉल नाही लिहिला तरी चालतो, 2 × 12. 2 टाइम्स जेव्हा मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस असतं तेव्हा त्याला प्लस होईल, -1 -3 3 ओनली, -12 2 जा 24, +3 -24. एक साईन, जेव्हा साईन डिफरंट असतात दोन नंबर्समध्ये तेव्हा सबट्रॅक्शन करायचं आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा, साईन द्यायचं. ओके, म्हणजे हा इथे येईल -21. dy इक्वल्स टू 1 2, फर्स्ट एक्स कोइफिशियंट ॲज इट इज, वायचे ड्रॉप करून हे पाहिजे 1 -1 आणि 12 लिहिलं. तर सॉल्व करायला आता 1 × 12 -1 × 2, 1 × 12 12 ॲज इट इज. हा इथं पहा -2 टाइम्स आहे त्यामुळे प्लस होईल, +2 किती मिळालं 14. बाय क्रॅमर्स रूल, x इक्वल्स टू dx अपॉन d, therefore equals to dx equals to -21 and d equals to -7. Minus cancel, 7 3 are 21, therefore x equals to 3. Then y equals to dy upon d, dy equals to 14 and d equals to -7. Here 7 2s are 14, but here minus symbol, therefore -2. Okay, then y equals to -2. This is the solution. Therefore the x comma y equals to 3 comma -2 is the solution. Question number 4, 6x minus 4y equals to -12, 8x minus 3y equals to -2. हा सुद्धा x plus by equals to c त्या फॉर्ममध्ये आहे. डायरेक्ट तुम्ही गिवन इक्वेशन्स घेऊन d ची व्हॅल्यू लिहा, d इक्वल्स टू x अँड y कोएफिशियंट 6 8 -4 -3. ओके, डिटर्मिनंट सॉल्व करायचे, 6 × -3 -4 × 8, 6 3 are -18, minus plus 8 4 are 32, -18 plus 32 14. नेक्स्ट dx इक्वल्स टू एक्सचे कोएफिशियंट ड्रॉप करून हा मायनस एक्सच्या कोएफिशियंटच्या ठिकाणी -12 आणि -2 लिहिला, वायचे ॲज इट इज. ओके, -12 -3 -4 अँड हिअर -2. सगळ्याच व्हॅल्यू मायनस आहेत पहा. जेव्हा 2 टाइम्स मायनस असतं तेव्हा आपण काय करतो, प्लस करतो. -12 3 are 36, बट हिअर प्लस. आता इथे 3 टाइम्स मायनस आहे त्यामुळे तो मायनस राहणार. 4 2 are 8, 36 -8 28. ओके, देन dy इक्वल्स टू
एक्स कोएफिशियंट ॲज इट इज आणि वायचे कोएफिशियंट 4 आणि 3च्या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही -12 आणि -2. ओके 6 इंटू -2 -12 into 8. 6 2s are 12 -12 and here minus plus 12 8s are 96. 96 minus 12 84. Okay, dy सुद्धा मिळालं तुम्हाला by using the Cramer's rule. X equals to dx upon d. dx equals to what? 28 divided by 14. 14 2s are 28. Therefore x equals to 2 only. Okay, then y equals to dy upon d. dy 84 divided by 14. 14 6 are 84. Therefore y equals to 6. The solution x comma y equals to 2 comma 6 is the solution of this given equation. Question number 5 हा 4m plus 6n equals to 54, 3m plus 2n equals to 28. आता इथं जे व्हेरिएबल्स घेतलेले व्हेरिएबल्स हे m आणि n आहेत. इथं x नाही घ्यायचा. तुमच्या क्रॅमर्स रूलमध्ये सुद्धा किंवा dx dy आपण लिहितो तिथं काय लिहायचं dm dn असं लिहायचं. ओके, आता हे तर x प्लस by इक्वल्स टू c ह्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे ऑलरेडी. डायरेक्ट क्वेश्चन गिवन इक्वेशन्स 4m plus 6n equals to 54, 3m plus 2n equals to 28 ॲज इट इज लिहा. ओके, then d equals to coefficient of 4m and n 4 3 6 2. 4 into 2 minus 6 into 3. 4 2s are 8, 6 3s are 18 minus 10. ओके, dm equals to m चे कोएफिशियंट ड्रॉप करायचे त्या ठिकाणी 54 28 आणि n ची कोएफिशियंट ॲज इट इज 54 into 2 minus 6 into 28. 54 2s are 108, 28 6s are 168. 168 मधनं 108 मायनस केल्यानंतर काय येणार आहे -60. ओके, देन dn इक्वल्स टू m कोएफिशियंट ॲज इट इज 4 3 आणि n च्या कोएफिशियंटच्या ठिकाणी हे 54 28 लिहिलं. ओके, 4 into 28 minus 54 into 3. काय करतो आपण येते का लक्षात? क्रॉसमध्ये मल्टिप्लिकेशन करतो असं आणि आतमध्ये मायनस सिम्बॉल देतो आहे. ओके, 28 4s are 112, 54 3s are 162. 162 minus 112 minus 50. Okay, by Cramer's rule m equals to dm upon d. dm equals to -60 divided by -10. Minus get cancel. 10 6s are 60. Therefore m equals to 6. Next n equals to dn upon d. dn equals to what? -50 and d equals to -10. Here also minus get cancelled. Therefore 10 5s are 50. n equals to 5. Therefore m comma n equals to 6 comma 5 is the solution of this given equation. Okay, question number 6. First as it is laid 2x plus 3y equals to 2. ओके, तर इथे काय पार्ट 2 तुम्हाला ड्रॉप करायचं म्हणजे 2 कॅन्सल करायचं म्हणजे काय करणार इथे 2 न मल्टिप्लाय करायचं. एक्सला 2 न मल्टिप्लाय करायचं, वायला 2 न मल्टिप्लाय करायचं, 1ला 2 न मल्टिप्लाय करायचं. जेव्हा आपण वायला 2 न मल्टिप्लाय करतो 2 2 कॅन्सल होतो -y राहतो. जेव्हा 1ला मल्टिप्लाय करतो इथं 2 2 कॅन्सल होतं 1 राहतं. म्हणजेच काय येणार आहे हा 2x minus y equals to 1 multiply by 2 on both side. Okay, आता d equals to x आणि y ची कोएफिशियंट लिहा 2 2 3 minus 1. डिटर्मिनंट सॉल्व करा 2 into -1 minus 3 into 2. 2 minus 1 2 into -1 -2 minus 3 2s are 6 -2 minus 6 -8. ओके, dx इक्वल्स टू x ड्रॉप करायचे एक्सच्या कोएफिशियंटच्या ठिकाणी 2 आणि 1 लिहायचं आणि y चे कोएफिशियंट ॲज इट इज 2 into -1 minus 3 into 1. Okay, 2 into -1 -2
3 into minus 1 minus 3, minus 2 minus 3 minus 5. Then dy equals to डिटर्मिनंट dy चे कशी घेतले आपण नंबर्स हे पहा, एक्स कोएफिशियंट ॲज इट इज 2 2, जे y घेतोय dy म्हणजे y चे ड्रॉप करायचे 3 आणि -1 घ्यायचं काय 2 आणि 1 जे कॉन्स्टंट इक्वल टूच्या पुढे असतात ते. ओके, 2 into 1 minus 2 into 2, 2 into 1 2, 2 2 are 4, 2 minus 4 minus. By Cramer's rule, x equals to dx upon d, dx equals to what? Dx equals to -5 and d equals to -8. आता इथं कॅन्सल काहीच होणार नाही, फक्त मायनस मायनस कॅन्सल होईल आणि ह्या 5/8 ॲज इट इज राहणार. ओके, हेच एक्सचा आन्सर असणार आहे, एक्स इक्वल्स टू 5/8. देन dy y इक्वल्स टू dy/d, dy इक्वल्स टू वॉट -2 आणि d इक्वल्स टू -8. हा मायनस मायनस कॅन्सल झाला, राहिलं काय 2/8. 2/8 सुद्धा कॅन्सल करू शकता तुम्ही, 2 1 2, 2 4 8, म्हणजेच 1/4. वायची व्हॅल्यू काय मिळाली 1/4. ओके, एक्स मिळाला तुम्हाला 5/8 आणि y इक्वल्स टू 1/4. देअरफॉर x, y इक्वल्स टू 5/8, 1/4 इज द सोल्युशन. ओके, जर आपण सगळेच एक्झाम्पल्स पाहिलेले त्याच क्रॅमर्स रूल म्हणजेच डिटर्मिनंट मेथड. ओके, तर आपण आज डिटर्मिनंट मेथड पाहिलं, म्हणजेच क्रॅमर्स रूलचे एक्झाम्पल सॉल्व केले, प्रॅक्टिस केले. म्हणजे तुम्ही परत प्रॅक्टिस करा हे. आणि मागच्या व्हिडिओजमध्ये इलिमिनेटिंग मेथड, ग्राफिकल मेथड ह्या दोन्ही मेथड्स पाहिलेत, आपले तिन्ही मेथड झालेले. तर तुम्हाला आवडल्यास म्हणजेच समजल्यास लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.